जत्रेत होता फडकुस्त्याचा असं हो कुस्तीत उतरले. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज आजच्याला चाललोय आम्ही कोंडेश्वरला. तर गाईज तिथं जाऊन जाम एन्जॉय करणार आहे, जाम फिरणार आहे. आणि आपलं मागू पाहू शकता आपण कोणता टाइम आहे हा उसकान उपसान टाइमला आलेलो आहे आणि इथं पोहोचलोय. आणि इथून आता 10-15 किलोमीटर वरती अजून आता ते आपलं कोंडेश्वर असेल. तर गाईज डायरेक्ट पुढे भेटूया आपण, जाम एन्जॉय करूया. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, फुल एन्जॉय करूया. चला भेटूया पुढे, चला बाय. तर गाईज आता चाललोय आम्ही कोंडेश्वरला आणि आपली गँगवर पाहू शकता सगळे रेडी झालेली आहे निघायला. आणि गाईज आमच्या सोबत आमचा भाऊ आहे अंश भाऊ गायकवाड, रावण टोळीचे अध्यक्ष आहेत गाईज. त्यामुळे आम्ही काही कोणाला घाबरत नाही. आणि आपला मावस भाऊ पण आहे. मावस भाऊ कंटिन्यू मोबाईल वरती आहे, कंटिन्यू फोन चालू आहे मैत्रिणीचा. आणि आपला रोशन भाई पाहू शकता गाईज, एकदम शांत, एकदम शांत माणूस आहे गाईज. चला भेटूया पुढे. त्याला लग्न करायचं काय, त्याला पोरगी बघा चांगली बघा, एकदम असं एकदम तो पण एकदम गरीब आहे, एकदम शांत मुलगा आहे. त्यामुळे काही चल भेटूया पुढे डायरेक्ट कोंडेश्वरला. चला बाय बाय. गेला वारा रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला. तर काही फायनली पोहोचले आता आम्ही कोंडेश्वर मध्ये. आणि पाहू शकता तिकडे जायचं त्या मंदिरात. आम्ही चाललोय आता इथं मंदिरात. A few moments later. तर गाईज फायनली आजच्याला कोंडेश्वर मध्ये पोहोचलोय. आणि तुम्ही पाहू शकता हे बाजूला इकडे काय आहे आणि तिकडे मंदिर आहे आपलं. आता जायचं वरती आम्हाला तिकडं. तर गाईज चला डायरेक्ट आपण भेटूया त्या पुढच्या मंदिरात. चला बाय बाय. पाहू शकता जाम पब्लिक आहे गाईज. आज पहिला सोमवार आहे गाईज, त्याच्यामुळं जाम पब्लिक आहे. पाहू शकता गाईज आपली पब्लिक पाहू शकता, जाम गर्दी आहे गाईज, लाईन लागलेली आहे डायरेक्ट. आत्ताच पाय पडून आलोय बाहेर आणि आता चाललोय आम्ही जरा तिकडं धबधबे बघायला चाललोय, फिरायला चाललोय. तर पाहू शकता ते मंदिर. आणि आपली फलटण पाहू शकता, सगळे पाय पडून आलोय आणि आता चाललोय आम्ही फिरायला चाललोय तिकडं. तर गाईड चालू भेटूया डायरेक्ट तिकडे समोर पुढे. गेला वारा रुजून आल्या गारा. तर काही आता चाललोय आम्ही एक धबधब्याला थांबणार आहे, पुढे वॉटरफॉलला थांबणार आहे. तर काही आता गावात आहे आम्ही, प्रॉपर कोणत्या गावात आहे, जांभोली गावामध्ये. आणि इथनं चाललोय आता आम्ही वॉटरफॉलला. तर काही चला डायरेक्ट वॉटरफॉलवर भेटूया. जाम पाऊस पडतो इकडे काही आणि काही नेटवर्क पण नाही. तर चला भेटूया डायरेक्ट काही पुढे. 30 minutes later. आता पोहोचलोय आम्ही वॉटरफॉलला. आणि पाहू शकता आपली बबडी पार्किंग केलेली आहे आणि वरती जायचं. चाललोय वरती. तर डायरेक्ट तिकडे भेटूया वॉटरफॉलला. तर गाईज चला, हे पाहू शकता तुम्ही तिकडे जायचंय वरती. जाम पब्लिक असणार गाईज, फुल एन्जॉय करूया. तर चला भेटूया डायरेक्ट पुढे गाईज. चाललोय जाम जंगलात न चाललोय गाईज. हा रोड पाहू शकता, जाम जंगलात नाही, वरती पाहू शकता आंब्याची झाडं आंब आलेले आहेत, त्याची झाडं आंब आलेले आहेत. पाहू शकता गाईज, डोंगर पाहू शकता गाईज. फायनली पोहोचलोय आम्ही वॉटरफॉलला. आणि पाहू शकता जाम इथं गर्दी आहे, म्हणजे जाम दगडे वगैरे आलेले आहे, जाम भीती वाटते इथं वरती जायची. तर गाईज तरी पण आम्ही चाललोय, स्ट्रगल करायची, जाम एन्जॉय करतोय गाईज. ते पाहू शकता आपला डॉन पाहू शकता गाईज. तर चला भेटूया पुढे. जाम आलोय आता आम्ही वॉटरफॉलला, फायनली पोहोचलोय. आणि आपले भाऊ बघू शकता जाम गाईज एन्जॉय करणार. ब्लॉग कंटिन्यू बघा गाईज. जाम एन्जॉय गाईज. पाणी पाहू शकता, जाम स्पीडमध्ये पाणी आहे.
तर काही आम्ही जाम एन्जॉय करणार आहे. ब्लॉग लास्टपर्यंत बघा काही. तर चला भेटू डायरेक्ट पुढे. डायरेक्ट मी आता कपडे काढणार आहे. डायरेक्ट पाण्यात जाणार आहे. डायरेक्ट भेटू. काहीच आता मी चाललोय पाण्यात. तुम्ही पाहू शकता. एकच मिनिटं काही एकच काही पाहू द्या. कंटिन्यू बघा. थांबा जरा. आपले भाऊ गेलेले आतमध्ये आणि आपला भाऊ पण इथं मोबाईल पॅक करतोय. गाईज भिजले तर डायरेक्ट वाटोळ येईल मोबाईलचं त्यामुळे. आणि पावसाचं वातावरण झालं गाईज. जाम पाऊस येणार आहे आता थोड्या वेळाने. तर काहीच तर चला मी पण चालू आता वरती. जाम एन्जॉय करतात ते गाईज. गाईज यांना पडन तवा कळन. जत्रत होता फडकुस्त्याचा. असं होय. कुस्तीत उतरला राजा माझ्या. गाईज आणि आम्ही आलो आता. मी आलोय बाहेर कॅमेरा शूट करायला आणि आपली मंडळी पाहू शकताय. जाम एन्जॉय करतो. आणि आपला तो पाहू शकता खालीच नाचतोय. काही आता निघालोय घरी. जाम एन्जॉय केलाय आणि आपली मंडळी पाहू शकता सगळे बाहेर निघायला लागलेले आता. आणि आपला वॉटरफॉल पाहू शकता. काही तिकडे वरती होतो आम्ही बसलेलो आणि आपले भाऊ पण निघालेत आता. आता चाललोय घरी. काही जाम पाऊस पण आलाय आणि पाणी पण जास्त प्रमाणात वाढलंय त्यामुळे गाईज आता चाललोय आम्ही घरी. पाहू शकता आपली गँगवर सगळे आली आहे आणि जाम एन्जॉय केला गाईज. अजून चला भेटूया डायरेक्ट पुढे आपण. गाईज आता चाललोय. चालू होतं पाहू शकता तिकडे वॉटरफॉल आहे वरती. तिकडे गेलो होतो आम्ही समोरवरती आणि आपला भाऊ गाडी आहे तो काही अजून निघला नाही तर आम्ही चाललो. फायनली पोहोचलोय मी आत्ताच घरी आणि आपली मम्मी भेटली आहे. आणि गाईज आजच्याला ब्लॉग इथंच एंड करतोय. गाईज ब्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज ब्लॉग कसा झालाय. आणि आपली मम्मी भेटली आणि मम्मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. सबस्क्राईब करा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झालाय ब्लॉग. कमेंट मध्ये नक्की सांगा नक्की कसा झालाय ब्लॉग. कसा झाला ब्लॉग. तर गाईज मम्मी जरा कच्ची आहे. मम्मीचे काही शिक्षण झालेलं नाही त्याच्यामुळे काही घ्या समजून. तर गाईज चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.